नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आणि हा व्हिडिओ आहे कालचा। तर काल मी गेले होते लग्नाला आणि 12:30चं लग्न होतं, परंतु लग्न लागलं 2 वाजता, कारण नवरदेवच यायचा होता आणि 2 वाजून गेले तरी पण नवरदेवाचा काहीही पत्ता नव्हता। शेवटी गाणे गाणारे सुद्धा कंटाळून गेले आणि त्यांनी सुद्धा अनाउन्समेंट केली की लवकर नवरदेवाला आणि नवरीला आणा। तर मी छान अशी तयारी करून गेले होते साधीच, आणि तिथून आल्यानंतर मग संध्याकाळी हिमाकडेच होतं जेवण। चला आम्ही चाललोय हिमाच्या घरी। आज जेवणाचा कार्यक्रम तिच्याकडे आहे। चला तर मग आता जाऊया तिच्याकडे। आणि आज त्याला पायदळ चाललो आम्ही, आज गाडी एकही नाही आहे। आता आम्ही निघालोय हिमाच्या घरी जाण्यासाठी। या घरापासून तिचं घर 5 ते 7 मिनिटाच्या अंतरावर आहे। मी पहिले तिथेच राहायची, ती वरती राहते, मी खाली राहायची। खाली पण होत्या रूमात, जिथे दुकान आहे तिथेच मागे घर पण आहे। तर आता चाललो होतो आणि पायदळ जायला खूप छान वाटत होतं। आणि ही नवीन कॉलनी झाली आहे। तर इथे खटूश्यामचं मंदिर बांधत आहे, म्हणजे जे गुजरातमध्ये काहीतरी आहे खटूश्यामचं मंदिर, तर तेच तशाच मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे इथे। आता किती तारखेला होणार आहे हे नाही माहीत, परंतु याच महिन्यात होणार आहे। आणि आम्ही हिमाच्या घरी पोचलो तर लाईन जाऊन होती, आणि जसा पाय ठेवला घरामध्ये तशीच लाईन आली। आणि आता स्वयंपाक बनवणे सुरू होतं। मी पोचले तर स्वयंपाक हिमा आणि वैष्णवी दोघीजणी मिळून बनवत होत्या। गुलाबजाम तळणे सुरू होते, आणि जे थोडेसे राहिले होते गुलाबजाम तळायचे, तर वैष्णवी बनवत होती। आणि गुलाबजाम हिमानेच बनवले, पण थोडेसे तळायचे राहिले म्हणून मग वैष्णवीने तळले, म्हणजे दोघे मिळून बनवले त्यांनी। आणि भाजी वैष्णवी बनवणार होती आणि हिमाने वरण-भातचा कुकर लावला होता। आता स्वयंपाक होतच आला होता, फक्त भाजी फोडणी घालायची होती आणि पोळ्या आणि पुऱ्या करायच्या होत्या। तर कारण आमच्या इथे सगळेजण पुऱ्या खात नाही, कारण संध्याकाळच्या वेळेला कसं पचायला जवळ असतं पुरी, म्हणून मग अर्ध्या पोळ्या आणि अर्धी पुरी असा स्वयंपाक होता आज पण। काय खात आहे तू? गुलाबजामची टेस्ट बघत आहे। ठीक आहे, बॉटले का त्या म्हणजे त्यावाल्या आणि मुलांच्या गप्पा गोष्टी सुरू होत्या। तर छान वाटते ना सगळेजण एकत्र बसल्यानंतर असं। तर आता या दोघीजणी जाईल आणि दीपक पण जाईल, तर मला बिलकुल करमणार नाही। आणि हे पण जाणार आहे त्यांना नेऊन घालायला, हिमा वैष्णवी पूर्ण सगळेच जण जाणार आहे ते, मला तर काहीच करमणार नाही आज। तर अशा प्रकारे छान सगळा स्वयंपाक झाला होता। वैष्णवीने छान भाजी फोडणी घातली होती छोलेची, आणि आता फक्त राहिल्या तर पुऱ्या बनवायच्या। तर पोळ्या हिमाने अर्ध्या टाकून घेतल्या आणि आता ती बनवून राहिली पुऱ्या। तर पुरीची रेसिपी मी शेअर केली आहे, कशी बनवते ते 1-2दा शेअर केली आहे मी। तर आणि पुऱ्या खूपच छान बनतात। मुली आज म्हणजे शनिवारी जाणार होत्या गावाला, म्हणून मग तिने हा स्वयंपाकाचा बेत ठरवला होता। स्वयंपाक झाला आहे पूर्ण, सासूबाईंचा डब्बा पाठवला आणि आता आम्ही पण जेवण करून घेणार आहोत। यांचा पण डब्बा पाठवला आहे, कारण हे दुकानात आहे आणि बापूजी गेले ड्युटीवर, यायचेच आहे। आता आम्ही सगळेजण जेवण करून घेणार आणि वाजले 9:30 वाजले। या जेवण करायला, आणि या आता जेवण करायला पुरी, छोलेची भाजी, साधं वरण, मठ्ठा आणि गुलाबजाम, भात, पोळी आणि पुरी। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना शुभरात्री।